नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांनी बऱ्याच दिवसांनी माध्यमांसमोर येत त्यांच्या पक्षाच्या संदर्भातल्या विविध भूमिका मांडल्या. आतापर्यंत ही जबाबदारी त्यांच्या पक्षातल्या तिसऱ्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवर होती. मात्र दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते बोलून पण महाराष्ट्रात काही फारसं बदलत नाही हे लक्षात आल्यावर कदाचित दस्तूर खुद्द शरद पवार यांना मैदानात उतरावं लागतंय. पवार मैदानात उतरल्याच्या नंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी एकाच वेळेला अनेक चेंडू टाकलेत आणि त्यात सगळ्यात थेट परिणाम हा मवियाच्या अंतर्गत असलेल्या त्यांच्या सगळ्यात निकटच्या प्रतिस्पर्धी आणि दोस्ताला होणार आहे. तो आहे काँग्रेस. काँग्रेस पक्षानं आतापर्यंत आरक्षण मर्यादेच्या संदर्भातला मुद्दा आग्रहीपणे लावून धरला होता. आता पवारांनी त्या मुद्द्यावर आघाडी घेतलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्हीही पक्ष आरक्षणाची मर्यादा हटलीच पाहिजे याबाबत आग्रही असले तरी पण ज्या पद्धतीनं आता हा मुद्दा राज्यात गावागावात युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करणार आहे ते पाहता मराठ्यांचं आरक्षण द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त राष्ट्रवादीच देऊ शकते असा छुपा संदेश त्या अधून देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं सुरू केलेला आहे. पण यामुळे राष्ट्रवादी हा फक्त मराठ्यांचाच पक्ष बनून राहणार आहे का? काँग्रेस गेल्या काही काळापासून मराठा मतांवर आपलं सुद्धा वर्चस्व असावं याच्यासाठी जे प्रयत्न करते ते या निमित्तानं पूर्णपणे फसणार आहेत का? पवारांनी दुसऱ्या बाजूला ओबीसींनाही चुचकारण्याचा प्रयत्न केलाय. ओबीसींच्या साठी पवारांनी सुरू केलेले प्रयत्न हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला सुद्धा त्रासदायक ठरतील का? या सगळ्या प्रश्नांनाच जोडणारा एक सामायिक प्रश्न आहे. शरद पवार नक्की काय करतायत? या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता आणि प्रवक्ता या नात्यानं आपल्यासोबत प्रकाश गजभी आहेत, आपल्यासोबत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं धर्मपाल मेश्राम आहेत आणि कायदेतज्ञ या नात्यानं आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. आबासाहेब पाटील, माझा आवाज आपल्याला येतोय? पहिला प्रश्न आपल्यासाठी असणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे आबासाहेबांपर्यंत पोहोचता येत नाहीये असं दिसतंय. आबासाहेब, कदाचित आपणच आपल्यापर्यंत पोहोचणारा आवाज म्यूट केलाय. माईकची एकदा सेटिंग बघावी. माझा पुढचा म्हणजे प्रश्न माझा आता पुढचा असणार आहे तो ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना. सदावर्तेजी, 50% आरक्षणाची मर्यादा घालून आरक्षणाचे अधिकार राज्यांना दिले तर ते काहीही कामाचे नाहीत असं थेट वक्तव्य शरद पवारांनी केलं. याचा अर्थ काय आणि अशा प्रकारे आरक्षणाची मर्यादा हटवण्याचा आग्रह हा घटना संमत आहे की घटना बाह्य आहे? त्रेस्त सांगतो आणि कायद्याची बाब म्हणून सांगतो. 102वी घटना दुरुस्ती का आली होती? तर 102वी घटना दुरुस्तीचा स्पष्ट उद्देश होता अनुसूचित जाती जमाती जे सगळ्याच राज्यामधले जे लोक असतात त्यांच्या प्रतीची यादी जी आहे महामहिम राष्ट्रपती यांच्या मार्फतच ती केली जाते. त्याच धर्तीवर एसईबीसी म्हणजेच ओबीसी यांची सुद्धा यादी असावी असं 102व्या घटना दुरुस्तीतून आणलं. त्यावर मराठा आरक्षण कधी न मिळणार आणि मिळणार नाही हे ठामपणे सगळ्यांना माहित होतं. परंतु एक शुद्ध राजकारण करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रातल्या राजकीय पुढाऱ्यांनी मराठा पुढाऱ्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षातल्या त्यांनी आवाज उचलले आणि त्यांनी सांगितलं की 102व्या घटना दुरुस्तीने अधिकार गेले. आता 127व्या घटना दुरुस्तीने केंद्र सरकारने सांगितलं की तुम्ही गेले म्हणताना चला तुम्ही पूर्वीप्रमाणे करा, परंतु एससी एसटीची आज सुद्धा यादी महामहिम राष्ट्रपतींकडे कुणाचाही आक्षेप नाही. 70 वर्षात कुणाचाही आक्षेप आलेला नाही. आता प्रॉब्लेम असा आहे की 50% शरद पवार हे शुद्ध जातीय राजकारण करत आहेत. शरद पवारांना कायम त्यांनी की नाही म्हणजे एका विशिष्ट पक्षांना जे की म्हणजे स्ट्रगलिंग पार्टीज असतात त्यांना कशा प्रकारे संपवावं हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मला त्याच्यात काही जास्त डीप मध्ये जायचं नाही. परंतु 50% आरक्षणाची मर्यादा देण्यासाठी शरद पवारांनी तरी सांगावं की कोणतं लॉजिक 50%ची आरक्षणाची मर्यादा तोडून वर जाऊ देऊ शकतात. याच्यावरचं प्रकाश गजभियेंकडे उत्तर आहे का ते एकदा उत्तर मागून पाहूयात. प्रकाशजी, आपण त्या पक्षात आहात,
जो पक्ष 50% आरक्षण मर्यादा नको अशी भूमिका घेऊ लागलेला आहे. तुम्हाला एक सांगतो प्रसाद काटे साहेब, या ठिकाणी आमचे मित्र गुणवंत सदावर्ती ते ॲडव्होकेट आहेत, मी त्यांचा मान राखतो, सुप्रीम कोर्टाचे पण ॲडव्होकेट आहे, हायकोर्टाचे पण आहे. परंतु एक सांगू इच्छितो, भारतीय संविधानामध्ये असं कुठेही त्या ठिकाणी लिहिलेलं नाही की 50% वरती आरक्षण देता येत नाही किंवा 50% खाली आरक्षण देता येत नाही. या ठिकाणी एक जजमेंट त्या ठिकाणी झालं आणि त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये की 50% वर आरक्षण म्हणजे जाऊ देऊ नये आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी या म्हणजे घटनेला सुरुवात झाली की आरक्षण 50% वर. प्रकाशजी आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आणि तो सुद्धा इंदिरा साहनी प्रकरणातला दिलेला निकाल जो खंडपीठानं दिलेला आहे त्याला घटनात्मक वैधता आहे आणि तो घटनेच्या मध्ये लिहिलेला नाही असं म्हणत तुम्ही स्वतःचा बचाव करत असाल तर त्याला नैतिक अधिकार आहे का हेही विचारूया. कायदेशीर नैतिक अधिकार आहेत का? ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, जरा एकदा यांना खंडपीठानं दिलेल्या निकालाची वैधता काय असते आणि वजन किती असतं तेही सांगून टाका. एक लक्षात ठेवा, असतील एक मिनिट असतो जी माझा वेळ नाही सुरू झालेला तेच बोलतोय. जी जी सदावर्तेजी आपण बोलताय त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहे. गजभियेजी एकदा मुद्दा ऐकून घ्या पटकन. त्या ठिकाणी गजभियेजी एकदा मुद्दा ऐका, चर्चेतली वेळ खाऊ नका. सदावर्ते बोलतात. सदावर्तेजी आपण बोला पटकन. बोला गुणरत्न सदावर्तेजी बोला. त्यांचा आवाज कमी करा, मी उत्तर तसं देणार नाही. जी जी मारायचं ऐकवायचं नाही मला. एक मिनिट प्रकाश गजभिये थांबा. गुणरत्न सदावर्ते बोलतात, चर्चेचा वेळ जातोय. गजभियेजी आपण थांबा, गजभियेंचा आवाज कमी करा. मी सांगतोय आपल्याला गुणरत्न सदावर्ते बोलतात ते ऐकायचंय. भारतीय संविधान निर्मितीच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की भारतीय संविधानाचा जर प्रोटेक्टर कोणी असेल तर ते सर्वोच्च न्यायालय आहे आणि आर्टिकल 32 खाली माननीय सर्वोच्च न्यायालय टू मीट द एंड ऑफ जस्टिस असा शेवटचा निकाल देत असतं. एक दुसरी गोष्ट, इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन करण्याचे अधिकार हे सर्वस्वी माननीय सर्वोच्च न्यायालय आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने 50%चा आधार का दिलाय हे काय शरद पवार किंवा अजित पवार किंवा अशोक चव्हाण यांच्या आधारावर दिलेला नाही. हे कशाच्या आधारावर दिला ते ऐकून घ्यायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः पार्लमेंटमध्ये दिलेलं उत्तर होतं, त्याच्यामध्ये स्पष्टपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर 50% आरक्षणाच्या वर जर आरक्षण केलं तर काय होईल? त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे पिता आणि या देशाचे रखवाले असं म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत 50%पेक्षा जास्त आरक्षण होणं हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन आहे आणि म्हणून एम.आर. बालाजी, इंदिरा साहनी, नागराज, जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री या सगळ्या केसेस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलं आणि आज राजू वाघमारे आणि गजभिये यांना का पुढे केलं जातंय? कारण मागासवर्गीयांना पुढे करा म्हणजे काय झालं याची राहिली काय गेली काय इब्रत गेली काय त्यासाठी ते सगळं आहे. ठीक आहे, गुणरत्न सदावर्ते आपला मुद्दा पोहोचला. गुणरत्न सदावर्ते आपला मुद्दा पोहोचला. डॉक्टर राजू वाघमारेंना याचा प्रतिवाद करायचा आहे. डॉक्टर वाघमारे, काँग्रेस पक्ष 50%ची आरक्षण मर्यादा हटवण्याची भूमिका घेतोय. ही भूमिका तुम्हाला वैयक्तिकरित्या पटते का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ज्यावेळी आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा कमी होती त्याच्यानंतरचा बराच काळ लोटला गेलेला आहे. या देशातील कित्येक राज्यांमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण दिलं जात आहे. इंदिरा साहनी खटल्यामध्ये पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 50%ची मर्यादा आहे, पण एनी स्पेशल सर्कमस्टन्सेस राज्य ही डिसिजन घेऊ शकतं हे सुप्रीम कोर्टाच्या त्या निकालात पण दिलेलं आहे. त्याच्यामुळे असं कुठेच सांगितलेलं नाही की 50%वर तुम्ही लॉकडाऊन करा. ना सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे ना दुसरीकडे कुठे तुम्हाला कळतंय तसं. मग डॉक्टर वाघमारे, आपण आता स्वतःच म्हणालात की राज्य अपवादात्मक स्थितीमध्ये आरक्षणाची टक्केवारी वाढवू शकतात. मग राज्यात मराठ्यांना आरक्षण द्यायला अडचण काय आहे? 50%ची मर्यादा ही मराठ्यांना आरक्षण द्यायला आड येते, असा का बचाव तयार केला जातोय?
नाही, आमचं म्हणणं काय आहे की उद्या हे सगळं परत केंद्र सरकारवर अवलंबून आहे. जर अमेंडमेंट 50% जर जास्त झालेली नसेल तर ते सगळं प्रकरण परत अडकलं जातं आणि परत तुम्हाला काही करता येत नाही. आता ज्यांनी केलं, काही काही राज्यामध्ये 60 आहे, 65% झालेलं आहे. आता त्या राज्यांमध्ये चालू आहे. आपल्याकडे पण ऑलरेडी आपण 50% जास्त गेलेलो आहोत. ज्यावेळी केंद्र सरकारने वाघमारेजी एक आर्थिक छोटीशी आठवण मागासलेल्या देतो की ज्यांना गोवारींच्या 10 साठी देण्यात आलेलं विशेष आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयानं नुकतंच रद्दबातल ठरवलं. प्रकाश गजबी आपल्या सोबत आहेत. प्रकाश गजबीजी, आपल्याला एक प्रश्न, त्याचं थेट उत्तर तुम्ही द्यावं. आबासाहेब पाटील सुद्धा त्या विषयावर बोलतील. राष्ट्रवादीला मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही? बिलकुल द्यायचं आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि व्हीजेएनटी यांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला जर आरक्षण देत असेल तर कोणी विरोध करणार नाही. कारण की ओबीसींना पण आरक्षण पवार साहेबांनी दिलेलं आहे. आता ज्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विधी अनेक लोकांच्या पोटामध्ये हे दिसते आणि म्हणून पवार साहेबांचं नाव आल्याबरोबर त्या ठिकाणी अनेक लोकांचं मनामध्ये मतभेद होतात. परंतु खऱ्या अर्थाने या राज्यातल्याच ना देशातल्या ओबीसींना सुद्धा न्याय देण्याचं काम पवार साहेबांनीच केलेलं आहे. आपण असं म्हणता आहात की सुद्धा सर्व आरक्षण प्राप्त घटकांचं संरक्षण राखत मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे. आबासाहेब पाटील, हे तुम्ही ऐकलं असेल. तुम्हाला प्रकाश गजबी यांनी मांडलेली भूमिका आणि आजचं शरद पवारांचं वक्तव्य यापैकी जास्त खरं काय वाटतं? प्रसादजी, हे जे आघाडी सरकार आहे यांनी आता जी मराठा आरक्षणावरती जी भूमिका घेतलेली आहे ती आंधळ्याची, मुख्याची आणि बहिऱ्याची भूमिका आहे. याच्यामध्ये शिवसेना ऐकून ऐकण्यासारखं काम करतंय, राष्ट्रवादी समजतं पण बोलायची तयारी नाही आणि काँग्रेस बोलायला तयार नाही. ह्यांना मुळात मराठाला आरक्षण द्यायचे नाही. 2014 साली यांनी ESBC आरक्षण दिलं, हे त्या ठिकाणी टिकलं नाही. पुन्हा SCBC आरक्षण मिळालं. काही कार्यकर्त्याला सांगून म्हणले मराठ्याला ओबीसीचं स्वतंत्र आरक्षण द्या, स्वतंत्र आरक्षण द्या. यांचेच कार्यकर्ते बोलत होते. मग मागच्या युतीच्या काळामध्ये आपल्याला स्वतंत्र आरक्षण मिळालं. पुन्हा ते म्हणले तर ओबीसीवर टांगती तलवार आहे, ती रद्द करायला पाहिजे. पुन्हा ह्या लोकांनी पुन्हा सांगितलं SCBC. पण आबासाहेब, ताज्या घटनाक्रमामध्ये शरद पवार म्हणतात की 50% आरक्षणाची मर्यादा घालून राज्यांना दिलेले अधिकार हे काही कामाचे नाहीत. तुम्हाला वाटतं का की 50% आरक्षणाची मर्यादा असतानाही मराठ्यांना आरक्षण देता येऊ शकतं? 100% देता येणार. हरिभाऊ राठोडांनी जो प्रस्ताव ठेवलेला आहे त्याच पद्धतीनं जे राज्यामध्ये वाढीव आरक्षण दिलेलं आहे याच्यावर खुली दिलेलं आहे, शरद पवारांनीच दिलेलं आहे. त्यावेळेस कोणते तुम्ही सर्वेक्षण केलेलं आहे? आणि पवार साहेबांनी एवढ्या दिवसात आज पत्रकार परिषद का घेतली? आरक्षणावरती रद्द झाल्यापासून आजपर्यंत एकही शब्द काढला नाही मराठा आरक्षणावरती. ती आजच भूमिका का घेतली? तर आज भाजपची जनयात्रा निघायला सुरुवात झाली ओबीसीच्या समर्थनामध्ये आणि म्हणून कुठेतरी पुन्हा ओबीसी कुठेतरी बाजूला जातील आणि मराठ्यांच्यावर काय सगळं कोणी बोललं तरी चालतंय. आज मराठा म्हणजे एक टार्गेट झालेला आहे. ज्याला तरी यायचं मराठ्यांच्यावर बोलायचं आणि इतरांना खुश करायचं. आबासाहेब पाटलांनी मांडलेला मुद्दा खरंच राजकीय आहे का, या दृष्टीनं या चर्चेला नेतोय. धर्मपाल मेश्राम, आपण उत्तर द्यावं. भारतीय जनता पार्टीचे नवे मंत्री जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतानाच शरद पवारांची पत्रकार परिषद होते आणि पवार अचानक मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं बोलू लागतात. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का केवळ योगायोग आहे? भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वातलं मागचं सरकार राज्यात जी धर्मपाल मेश्राम, आपला आवाज ये जा करतोय, त्यामुळे तुमची भूमिका पोहोचत नाहीये. भूमिका वेळोवेळी जी प्रकाश गजबियांकडे या निमित्तानं जाऊयात. प्रकाश गजबियांकडे जाऊयात. धर्मपाल मेश्राम, मी आपल्यापर्यंत पोहोचतो. आपला आवाज आणि नेटवर्क नीट झालं की आपण बोलू. मला प्रकाश गजबी, आपण उत्तर द्या. जन आशीर्वाद यात्रेच्या दिवशीच पवारांची प्रेस कॉन्फरन्स होते. हा योगायोग की ठरवून काही करण्याच्या साठीचा प्रयत्न? हे जे त्यांचं जन आशीर्वाद यात्रा जे आहे ते थोतांड यात्रा आहे.
तुम्हाला एक सांगू इच्छितो, त्या शेतकऱ्यांच्याकडे यात्रा काढा जे शेतकरी आजही उपाशी आहे दिल्लीमधले. त्या ठिकाणी तो गरीब शेतकरी मरतोय, त्यांचे यांना मंदिरं उघडे करा, या ठिकाणी जन आशीर्वाद घ्या, याच्यापर्यंत जा. पण तो शेतकऱ्यांपर्यंत जायला त्यांना वेळ नाही. मग या राज्यामधला शेतकरी, या देशामधला शेतकरी उपाशी राहतोय, त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे. या देशातला गरीब प्रकाश गजभिये, थोडक्यात आपण भुकेने असं सांगू व्याकुळ आहे. पाहता आहात की जन आशीर्वाद यात्रेशी या आजच्या पत्रकार परिषदेचा मुद्दा जोडण्याची गरज नाही. मला पुढचा मुद्दा उपस्थित करायचा आहे आणि त्यानिमित्तानं डॉक्टर वाघमारेंना बोलतं करायचं आहे. डॉक्टर वाघमारे, आरक्षणाच्या बाबत महाराष्ट्रातलं नेतृत्व कुणाकडे आहे? काँग्रेसकडे आहे, राष्ट्रवादीकडे आहे, नक्की कुणाकडे आहे? नाही, आरक्षणाच्या बाबतीत नेतृत्व असण्याचा प्रश्न येत नाही. काँग्रेसची भूमिका अगदी स्पष्ट आणि सरळ आहे. पहिल्यापासून काँग्रेसनी आरक्षणाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका घेतली की आरक्षण कोणत्याही परिस्थितीत आम्ही जाऊ देणार नाही आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं, ही जी भूमिका सगळ्यात पहिल्यांदा विधान भवनामध्ये विधिमंडळात मांडल्या गेली ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात मांडली गेली. त्याच्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने काँग्रेसने ती भूमिका घेतली. आता त्याच्यामध्ये कोणी नेतृत्व करावं कोणी करू नये अशातला भाग नाही. आपण असं म्हणता आहात की मराठ्यांना आरक्षणाच्या साठी काँग्रेस राष्ट्रवादी सर्वाधिक प्रयत्नशील आहेत. आबासाहेब, मुद्दा पटतोय, हा समाजालाही पटेल का मुद्दा? राजू वाघमारेंची भूमिका जरी स्पष्ट असली, त्यांचं मत जरी स्पष्ट असलं की त्यांनी बऱ्याच वेळेला मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये समर्थन केलेलं आहे, परंतु त्यांनी जे आज मराठा आरक्षणाच्या उपसमितीवर नेमलेले आदर्श अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण यांची भूमिका जर संशयास्पद आहे. आज जे आदर्श अध्यक्ष आम्हाला दिलेले आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचे सोडा एकही मागणीवरती त्यांनी कुठली भूमिका घेतलेली नाही. आज सगळ्या मराठा संघटनेला दाबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला मोर्चे काढू दिले जात नाहीत, आंदोलन करू दिले जात नाही, आमची निवेदन. पण आबासाहेब, राज्यात कोरोना असताना आंदोलन करायचं का, असा एक प्रश्न नेहमी सरकारी पातळीवरून विचारला जातो. अहो साहेब, ओबीसीला तुम्ही प्रोटेक्शन देता, ओबीसीच्या नेत्यांना लोणावळ्यासारख्या ठिकाणी मोठे मोठे मोर्चे आयोजित करायला देता, जालन्यात मोर्चा काढायला होता, तिथं कोरोना नसतो का? हे प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा जे पक्षपात चालू आहे की फक्त मराठ्यांच्यावरती, आणि आजची जी प्रेस आहे याच्यावरती पण मी बोलणार आहे की एवढ्या दिवसात तुम्ही का नाही घेतला निर्णय? आज गजबी यावर एक निरीक्षण पटकन धर्मपाल मेश्राम यांचं जाणून घेऊया. थोड्या वेळापूर्वी संपर्क तुटल्यानं ते आपलं म्हणणं पूर्ण करू शकले नव्हते. धर्मपाल मेश्राम, शरद पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेतून नक्की एका वेळेला किती बाण सुटले आहेत? जी आबासाहेब, वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे, म्हणून आपण पटकन धर्मपाल मेश्राम यांना संधी देतोय. मेश्रामजी बोला. साहेबांनी ज्या वेळेला काही म्हणलेलं आहे त्याचे अनेक अर्थ निघालेले आहेत. ते अनेकदा मुख्यमंत्री असताना, देशाचे संरक्षण मंत्री असताना मराठा समाजाचं कठोरतेने नेतृत्व करताना देखील ते मराठा समाजासाठी काही नाही. आणि आज जेव्हा त्यांना त्या पक्षाचा जो काही प्रामाणिक प्रयत्न आहे त्याला छेद देण्यासाठीच त्यांचं अशा पद्धतीचं वक्तव्य असतं. आणि हा अनुभव आहे, हा त्यांचा पिंड आहे, आपण सगळ्यांनी अनुभवलेलं पाहिलेलं आहे की नेमकं पवार साहेबांना जे काही करायचं असेल त्याच्या विरुद्ध त्यांची वागणूक किंवा त्यांचं बोलणं असतं. प्रकाश गजभिये, या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित करतो. प्रकाश गजभिये, या निमित्तानं आपल्याला प्रश्न उपस्थित करतो. राज्यामध्ये 50% आरक्षण कमी होतं, त्याच्या आधीपासून मराठा आरक्षणाची मागणी आहे, मग तेव्हा मराठा आरक्षण का दिलं नाही? त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी एकमुखी जनतेमधून मागणी त्या ठिकाणी नव्हती. अहो प्रकाश गजभिये, काय बोलताय तुम्ही? अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली यासाठी. अण्णासाहेब पाटलांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली, तो काळ कुठला? त्यानंतर किती वर्ष गेली? प्रकाशजी, असं तरी किमान दिशाभूल करणारं वक्तव्य या चॅनलवर करू नका, इतर ठिकाणी करू शकाल तुम्ही. आज ज्याप्रमाणे लाखो मराठा समाजाचे मोर्चे त्या ठिकाणी निघत आहेत आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी मागास मराठा सुद्धा आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे, ही भूमिका
पण प्रकाशजी राष्ट्रवादीने याचं घेतली. उत्तर सापडत नाही. आणि प्रकाशजी याचं उत्तर सापडत नाही. आज शरद पवार काय म्हणतात की 50% पेक्षा आरक्षण जास्त करता येत नाही म्हणून आरक्षण देता येणार नाही. पण काल परवा 50% आरक्षण राज्यात नव्हतं तेव्हा मराठ्यांना आरक्षण का दिलं गेलं नाही याचं उत्तर तुमच्याकडून मिळालं नाही. गुणरत्न सदावर्तेंना याबाबत एक तांत्रिक मुद्दा उपस्थित करतो. गुणरत्नजी, 50% आरक्षण कमी असताना सुद्धा मराठ्यांना आरक्षण देता येतच नव्हतं का द्यायचंच नव्हतं? प्रसादजी, मला तुम्हाला माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला, देशातल्या जनतेला हे सांगायचं आहे की लक्षात घ्या, 50% आतलं मराठ्यांना आरक्षण द्या, 50% आतलं. कोण म्हणतं ओबीसी मध्ये आरक्षण देता येणार नाही? आबासाहेब एक मिनिट थांबा. आबासाहेब मध्ये वेळ घेऊ नका. गुणरत्न सदावर्ते बोलतात, म्हणणं पूर्ण होऊ देत. सदावर्तेजी बोला. एक गोष्ट फार महत्वाची आहे आणि ते अधोरेखित करतो. ही अधोरेखित होणारी गोष्ट अशी आहे की आतापर्यंतचे सगळे रिपोर्ट्स मागास मराठे ठरतच नव्हते. फार फ्लंग, जे आता राजूजींनी सांगितलं की म्हणजे ती त्याच्यामध्ये अपवादात्मकच मराठे नाहीत. मराठ्यांचे एकूण पद आज एमपीएससीच्या सदस्यांची संख्या सुद्धा राजू वाघमारे सर्वस्वी मराठा मंडळ केल्यासारखं करून ठेवलेलं आहे. एक सुद्धा ओबीसीतून नाही, अल्पसंख्याकातून नाही. अशाच प्रकारची रचना मंत्रालयांमध्ये सुद्धा आहे. ती कोणती दिले जातात? गृहमंत्री कोण आहेत? शरद पवारच्या आता याच्यामध्ये सुद्धा एक भ्रष्टाचाराखाली गेला तर दुसरा सुद्धा त्याच जाती धर्माचा राजू वाघमारे किंवा गजबीये कधीच दिसणार नाही. या पद्धतीची मोऱ्याच्या आणि माऱ्याच्या जागा कायम या मराठ्यांनी मारलेल्या आहेत. म्हणून राज्यामध्ये तुम्ही जे आता काही अधिकाऱ्यांचं लॉबिंग केलेलं आहे, एका विशिष्ट मराठ्याला दाबण्यासाठी मराठा समाजावरती अन्याय करतो. आबासाहेब आणि सदावर्ते, आपण दोघेही काय बोलताय ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. शब्दाला शब्द भिडत राहतोय आणि वेळेची मर्यादा ओलांडण्याची परिस्थिती आली आहे. मला जाता जाता एक पटकन राजू वाघमारेंना संधी द्यायची आहे. डॉक्टर वाघमारे, एका मुद्द्याचं उत्तर काँग्रेसनं शोधण्याची गरज आहे आणि ती अशी आहे की राज्यात मराठ्यांना आरक्षण देण्याची जर समजा संधी उद्या मिळाली तर श्रेय कोणी घ्यायचंय, काँग्रेसने की राष्ट्रवादीने? काँग्रेसने कधीही जनकल्याणाची कामं श्रेयासाठी केलेली नाहीत. हा काँग्रेसचा इतिहास आहे. त्याच्यामुळे आम्ही श्रेयासाठी कोणाला आरक्षण मिळावं या मताचे नाही आहोत. त्याच्यामुळे कसं आहे की आम्ही जे आरक्षणासाठी प्रयत्न करतोय आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं याबाबत जो निर्णय आम्ही घेतला आमच्या काळामध्ये, त्या निर्णयाला पूर्ण समर्थन आणि त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही आहोत. त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळणं हे महत्वाचं. त्याचं श्रेय कोणाला मिळावं याच्यातला मला रस नाही. ठीक आहे, काँग्रेसची फारच दिलदार भूमिका आत्ताच्या चर्चेत तरी दिसते. प्रत्यक्ष राजकीय भूमिकेच्या वेळेला नक्की ते काय करतील तेही पाहणं लक्षवेधी आहे. तुर्तास आत्ताच्या चर्चेला वेळ मर्यादेपोटी आपण इथेच विराम देतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.